हजार 2000 3000 4000 5000 6000 7000 8 ऋग्वेद कारुळकर गैरहजर. नाही बाई, मी हजर आहे. अगं बाई, आज तू पहिल्याच तासाला वेळेवर वर्गात आलाय. रोषणाईच करायला हवी. जा कुणीतरी जाऊन शिपायला सांगा आणि हात तुरे मागवा. नाही बाई, मी आजपासून ठरवलंय शाळेमध्ये वेळेवरती यायचं, अभ्यास करायचा, नीट वागायचं. हे बघ ऋग्वेद, कोण ऋग्वेद? हे बघ, मला आधीच ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि तुम्ही असलं अभ्यासाबद्दल बोलायला लागलास ना की माझं बीपी आणखी वर खाली होतं. नाही बाई, मी ठरवलंय आजपासून नीट वागायचं. नको रे बाबा, पाया पडते मी तुझ्या. तू आहेस तसाच वाग. बस खाली. तुम्ही काय दात काढताय? चला वया पुस्तकं काढा. बाई हजेरी लागली की एवढी मोठी हजेरी आता. बाकीचा तास संपल्यावर बघू. चला चला पुस्तकं काढा. काय रे माझ्या कुठं? नोटीस र. कसली? हाय कसली तरी अरेंजमेंटची. बरं तू कुठे? अरे कृष्णा आलाय गावावरून. कधी? आत्ता चालाय, त्यालाच भेटायला चाललोय. चल. नाही र परी, नोटीस फिरवायचे. अरे राहून दे, चल. हा, उभा राहा रे तू. ऋग्वेद, तुझ्याशी बोलतेय मी. वाच. काय झालं? काय चाललंय? काय झालं? काय शोधताय? पुस्तक घे ना. काय चाललंय? काही नाही बाई, त्याचं पुस्तक कशाला? तुझं काय झालं? सापडत नाहीये. की आणलंच नाहीयेस? चल मग आधी वर्गा बाहेर. नको बाई, प्लीज. अरे पुस्तक आणता येत नाही तर येतं कशाला शाळेत? बाई, शाळेत लवकर यायचं म्हणून दप्तर भरताना विसरलो. जेवायचं विसरलंस का? नाही ना? चल हो आधी वर्गा बाहेर. नको बाई, प्लीज. आता जातोस की? नाही हो, असं कसं? हो, शाळेचा मुख्याध्यापक आहे मी. हो हो. नाही नाही, पण ते ॲडमिशनचं जरा कठीण आहे. हो, एकेका वर्गात 70-80 मुलं आहेत. हां हो. नाही म्हणजे काय, आता बघतो मी काहीतरी. हो, आता तुम्ही सांगताय म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघतो. काय साहेब? बेल वाजली का रे? वाजली ना, आता तर तुम्ही वाजवली. हां, अरे ही नाही रे, शाळेची घंटा पहिल्या तासाची. नाही बाप. नाही? अरे माझा वगत काय बसलास माझ्याकडे? जा जा, पळ आधी जा. 11:15 वाजले. आंबा खूप आहे यावर्षी गावाला. तुझी मजा असेल. मग काय, दिवसभर आंबे खा, आराम करा. अरे मग आलास का परत? गावालाच राहायचं की. अरे तिथे शेतीची कामं सुरू झाली, मग पळालो. म्हटलं हे काम आपल्याला झेपायचं नाही, त्यापेक्षा शाळा बरी आहे आराम करायला. असं झोपेतून उठू नये. तिथं चोरी झाली कुठे? छे, चोरी झालीच नाही. काय झालं? कोण आहे? तू कशाला रे उभा? बाई धडा. वाचला? हो. गृहपाठाला सगळ्यांनी या धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहून आणा. बाई पण. काय झालं? गृहपाठ नकोय? नाही बाई, मग धडा नीट कळला नाहीये. धडा न कळायला तो काय कानडीत वाचत होता? तसं नाही बाई, पण तुम्ही एकदा समजावून सांगा ना. मराठीचा धडा समजावून सांगायला गणित आहे का रे ते? धडा वाचा आणि त्याच्या खालची उत्तरं लिहा. नाही कळलं तर गाईड मध्ये बघा. अरे वा, तू अजून इथंच आहेस? मला वाटलं गेला असशील घरी. जा आत जाऊन बसा. साडी छान आहे ग तुझी. परवाच घेतली. मिस्टरांबरोबर गेले होते ना एक्झिबिशनला. मी अजून इथंच आहे. पण मी काय म्हणते, तू पण चल ना. अजून चांगला आठवडाभर आहे एक्झिबिशन. अगं खरेदी कसली करतीयेस? इथे 4-4 महिने पगार नाहीत. एकदा सांगून कळत नाही का रे?
अगं साठेबाई पण भेटल्या होत्या परवा एक्झिबिशनला. तिला मेलीला काय, नवरा चांगला बँकेत कामाला आहे आणि सुपरवायझर झाल्यापासून स्वतःला हिरोईनच समजायला लागली आहे. साड्या घेईल नाही तर काय. आजचा धडा सगळ्यांनी 5 वेळा लिहून आणायचा आहे. किती वर्ष झाली शाळेत तुला? 5 वर्ष झाली. वर तोंड करून बोलतोयस? लाज नाही वाटत? घंटा वाजवायला उशीर का झाला? नाही सर, ते नाही सर काय? हा, आता घंटा वाजवायची सुद्धा मीच आठवण करून द्यायला हवी का? उद्यापासून मी तिकडे उभा राहू घंटा बडवायला? नाही सर, मीच वाजवतो. आता कशाला वाजवतोस घंटा? सर, फोन वाजतोय. हा? हो. हॅलो, बोला सर. येस सर. हो हो सर. उद्या सर? ठीक आहे. हो सर. काय झालं सर? अरे काय झालं काय विचारतोस? जा आधी घंटा वाजव. नाही रे, घंटानी दवंडी दे. नाही दवंडी नाही रे, ते आपलं काय नोटीस फिरव. आज संध्याकाळी शाळा सुटल्यावर सर्व शिक्षकांची आणि शिक्षकांची मीटिंग आहे. उद्या शाळेत इन्स्पेक्शन होणार आहे. जा 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 लवकर जा. काय चाललंय? वर्गावर कुणी नसलं की दंगा काय? अरे आज दिवस कोणता, पाहुणे कोण येणार आहेत, काही भान आहे का? तुम्हाला नसेल शिकायची इच्छा, पण आमची नोकरी कशाला धोक्यात आणता? ए, तू उभा राहा रे. मी? हो तूच. तू काय स्वतःला अमिताभ बच्चन समजतोस? नाही बाई, अमिताभ नाही, शाहरुख. हं? बाई मी नाही, हे सगळे मला म्हणतात शाहरुख म्हणून. चुप बस. अरे बसतोस काय? बाई तुम्हीच तर म्हणाला बस म्हणून. मुकाट्यानं उभा राहा. शाळेत शिकायला येतोस की हिरोगिरी करायला? शिकायला बाई. वर तोंड करून बोलतोस, लाज नाही वाटत? आणि ही एवढी केसांची झुलपं कशाला वाढवून ठेवली आहेस? ये इकडे ये, मीच भादरते तुझं डोकं. नको बाई. नको बाई काय? आज वर्गावर इन्स्पेक्टर आल्यावर त्यांना काय दाखवू? तुझं हे टोपलं? नाही बाई. नाही बाई, हो बाई, या पलीकडे काही बोलायलाच येत नाही तुम्हाला. थांब तुझ्या वेण्यात बांधते. द्या दे एखादी रिबीन द्या. आणि काय ग, तुमच्या रिबिनी कुठे आहेत? वर्गांचे मॉनिटर कुठे आहेत? सगळ्यांना रिबिनी बांधायला सांग. बाई मुलांना पण. आगाऊपणा करू नकोस. मुलांचे केस व्यवस्थित आहेत का ते बघ. व्यवस्थित पायात बूट घातलेत की नाही बघ. सगळ्यांच्या वह्या पूर्ण आहेत की नाही बघ. आणि सगळ्यांची नखं देखील व्यवस्थित कापली आहेत की नाही ते बघ. आणि यापैकी काहीही नसेल तर सरळ घरी पाठव. आणि वर्गात आज एवढी शांतता का? बाई ऋग्वेद काळुकर आला नाहीये. बरं झालं बाई. काय म्हणलं? सर तुम्ही चाललाय ना? मी जाईन रे. तू थांबू नकोस. चालू दे तुझं काम. काय रे तुझं झाडणं? अशानं फरशीवरची मुंगी तरी मरणार आहे का? कसं होणार अशानं? आण ती झाडू इकडे, आण. सर नको, राहून दे. अरे आण रे इकडे, आण. सर तुम्ही हे बघ, कचरा काढण्याचं सुद्धा ना एक शास्त्र आहे. हे बघ, हा पहिला स्ट्रोक हा असा. त्यानंतर दुसरा हा असा. तिसरा हा सगळा बरोबर आहे? हे बघ, ही झाडू आहे ना, ही जमिनीला कशी समांतर केली पाहिजे. समजलं सर. जाईल. तुझं काम कसं ती टोक कर बरं का. अशी कशी लख झाली पाहिजे. या त्या इन्स्पेक्टरला आपलं थोपाट दिसायला हवं त्याच्यात. तशी ती 2 माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी राहिली. त्यांपैकी एक तरुण मुलगी होती. तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते. सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून बसा बसा. काय बाई, सगळी तयारी आहे ना? हो सर. मुलांनो, बाईंनी तुम्हाला सांगितलं असेलच की आज आपल्या शाळा तपासणीसाठी एक मोठे अधिकारी येणार आहेत.
त्यांच्या समोर सगळ्यांनी शहाण्यासारखं वागायचं काय? आणि ते विचारतील त्या प्रश्नाला नीट उत्तरं द्यायची. बाई, शक्यतो हुशार मुलांना तुम्ही पुढच्या बाकावर बसवा. तसंच केलंय सर. त्यांनी मागच्या बाकावरच्या मुलांना प्रश्न विचारले तर हा? तुम्ही असं करा, काही हुशार मुलांना मागच्या बाकावर बसवा. हो सर. नाही ते बघा, असं करा तुम्ही, ती हुशार मुलं अशी चौफेर विखरून ठेवा. तेवढी हुशार कुठे आहेत सर? काय म्हणजे तेवढी मुलं कुठे आहेत सर? म्हणजे? म्हणजे बघा, काय वाटेल ते करा, मला काही एक सांगू नका. त्या इन्स्पेक्टर समोर मला माझी मान खाली घालायला लावू नका. आलं द्या ना? चला, मी येतोय, जातो आता पुढच्या तयारीला. तुम्ही माझं तोंड काय बघत बसलात? चला उठा, बदला जागा. सलाम. मी ते मुख्याध्यापकांकडे जायचं का तुम्हाला? मुख्याध्यापकांकडे नाही. मला तो हा शाळा बघायची. शाळा नाही हो, मला हा डबा. तुम्ही थांबा, मी साहेबांना बोलवून आणतो. तुम्ही थांबा. अरे शाळेत नका जायचं. हा कोण होता? काय? नाही, आज आमच्या शाळेला सुट्टी आहे. कसली? म्हणजे आमच्या वर्गाला सुट्टी आहे. काय? म्हणजे मला सुट्टी आहे. काय रे? सर काय रे, काय झालं? ते आले सर. ते कोण? तेच ते येणार होते ना, इन्स्पेक्टर. त्यांना खाली खिडक्यावर उभा करून आलोय मी. वेडायस की काय तू? का वाट लावणारेस माझी? चल चल, दाखव मला कुठे आहेत ते. ते खाली उभे आहेत सर. चल चल, तू पुढे चल ना. लवकर चल, लवकर. काय रे, मला तू काय वाघ समजतोस का राक्षस समजतोस? नाही, मग का घाबरतोयस मला? मला तुझा दोस्तच समज. सांग, काय झालं शाळेत? जायचं का नाहीये तुला? बाई ओरडतात. तू असा उशिरा गेलास तर कोणीही ओरडेल. काल मी वेळेवर गेलो होतो तरी ओरडल्या. आणि आम्हाला धडा वाचायला सांगतात, स्वतः झोपा काढतात. जरासं काही चुकलं की लगेच शिक्षा. कोण बाई आहे तुझ्या, सांग बघू. नमस्कार. 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 मी या शाळेचा मुख्याध्यापक. हो हो, ओळखतो ना मी आपल्याला. तुम्हाला काय सगळंच माहित असणार. नाही, मला फक्त हा डबा माझ्या. हो हो, तुमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. या ना, या माझ्या माझ्या ऑफिसमध्ये बसूया. या ना, या असं या हो, या या. काय शाळेत यायची वेळ आहे ही? मला याच्या बाईंना भेटायचंय. हे तुझे वडील वाटतं? नाही, मागच्या टायमाला दुसरे आले होते म्हणून विचारलं. मला याच्या बाईंना भेटता येईल का नाही? जावा, पण हे बघा, शाळेत आज इन्स्पेक्टर आले आहेत. हा? नाही, त्यांच्या समोर लाच घालवू नका शाळेची. जावा. या या या, शाळा पाहूया. या या या. अहो, पण कशाला? मला ऑफिसला रिपोर्ट द्यायचा आहे. आपण मला खात्री आहे आमच्या शाळेबद्दल तुम्ही चांगलाच रिपोर्ट देणार. या ना, या. प्रिन्सिपल साहेब, या हो, या या या. खरंच या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. क्षणात येते सरसर हिरवे क्षणात येते. अहो बाई, सर तुम्ही आपले पाहुणे आले. या ना, या. ओळख करून देतो. इथे आमच्या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. या संघा पाटील आणि हे आपले इन्स्पेक्टर. ए जंप्या, पाय देऊ नको. आत्ताच पुसून शाप केली आहे. चल मागे सर, नाही तर झाडू ओढेल पाठीवर. हे रोजच
आहे. आज तुम्ही आहात म्हणून, नाहीतर पडलीच असती मला. चल चल इकडून ये, ही फरशी खराब करू नको. तो इन्स्पेक्टर येणार आहे ना, त्याचं थोबाड दिसलं पाहिजे. चल. बाई, वर्गात येऊ? काय हे किती वाजले आणि हे कोण? बाई, हे काहीही बोलू नकोस. तू आधी मुख्याध्यापकांकडे चल. बाई नको ना, प्लीज. नको नाही आणि काही नाही. आज इन्स्पेक्शन होणार आहे शाळेत आणि मला त्या पाहुण्यांसमोर व्यस्त दिसायला नकोय. बरं झालं तुझे पालक पण तुझ्या बरोबर आले असते. काय निर्णय घ्यायचा तो मुख्याध्यापकच घेतील. बसा ना बसा. अहो असं काय करताय? चेअरमनची खुर्ची, ऑफिस. हो म्हणून मुद्दाम तुम्हाला बसवलं. तुम्ही आमचे महत्वाचे पाहुणे आहात. आणि पाणी काय पिताय? घ्या ना, चहा घ्या. पण मला डबा. हो डबा होऊ दे हो. तुम्ही आमचे महत्वाचे पाहुणे आहात, त्यामुळे तुमचा थोडा पाहुणचार करायची आम्हाला संधी द्या. अहो तसं नाही हो, मला हा डबा देण्यात. आता विसरा हो डबा. घ्या चहा घ्या. हो आणि बिस्किट सुद्धा घ्या. हा एवढा चहा फराळ झाला ना की आपण बाकीचे वर्ग बघू आणि त्याच्यानंतर प्रयोगशाळा पाहून घेऊ. अहो पण तुम्ही मला हे सगळं का दाखवताय? हो असं कसं? आता शाळा बघितल्याशिवाय तुम्ही रिपोर्ट कसा देणार? नाही तसं म्हटलं तर आमच्या शाळेत नावं ठेवण्यासारखं काही सुद्धा नाही. मी कुठे नावं ठेवतोय शाळेला? आणि हा रिपोर्ट कसला? अरे काही पद्धत बिद्धत आहे की नाही? काही परवानगी न घेता आत शिरतोस? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? हे समोर. अरे साहेब पण बसलेत. साहेब नमस्कार. बरोबर जा आता जा. आणि तू कशाला आणायचं इथं? साहेब मीच आणलाय त्याला. पाटीलबाई म्हणाला तुमच्याकडे घेऊन जा. नेहमीसारखा उशिरा आलाय तो. आणि बाई हेही सांगत होत्या की हा त्यांना त्यांच्या वर्गात नकोय, कंटाळल्यात म्हणे. अरे बाबा आता सगळं हे नको. आता हे पाहुणे आलेत आणि ह्यांच्या समोर. आणि हे कोण आलेत? वडील वाटतं. हे बघा आपण नंतर भेटू. साहेब हे याचे वडील नाही आहेत. याच्या वडिलांना मी चांगलाच ओळखतो. हा कोणीतरी दुसराच धरून आणलाय. काय? विचारा याला. ह्याला काय विचारताय? मीच सांगतो. मी ह्याचा कुणीही नाही. हा माझ्याबरोबर शाळेत आलेला आहे. काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. पण हे बघा आमच्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे. तुम्ही जरा बाहेर थांबा. साहेब माफ करा. काय आहे, हा मुलगा जरासा मस्तीखोर आहे. आता तुमच्या समोर ह्या गोष्टी म्हणजे कृपा करून राग मानू नका. अरे तुला तरी काही अक्कल आहे की नाही? अरे अशाने शाळेची लाज घालवशील. ती तर आधीच गेली आहे. हा मी पटवर्धन. मी आलो या शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी. तुम्ही? मगापासून तुम्हाला मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय. अहो तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही. मी म्हात्रे. माझा मुलगा 8वी ई मध्ये आहे. त्याचा डबा घेऊन आलो होतो मी. काय? तरी मला डाऊट आलाच होता. तू गप रे. साहेब तुम्ही बसून घ्या ना. हो बरोबर आहे. आता तुम्ही माझी सरबराई करणारच असाल नाही का? नाही नाही तसं नाही. पण तुम्ही आधी शाळा बघून घेणार का? नाही ती झाली आहे रुपेट बघून सगळी. आता माझं काम झालेलं आहे. बरं आहे येतो मी. साहेब अहो सर पाणी देऊ? पाणी. डोकेदुखीची गोळी. हे एवढी मोठी डोकेदुखी इकडे असताना त्याला तू आणि मी काय करणार? मी सांगतो सर, याला चांगला दोपटून काढला पाहिजे. त्याच्याशिवाय सुधारणार नाही हा. दोपटू काय दोपटू? नको रे बाबा. त्याला बोट सुद्धा लावू नकोस. अरे मला तुरुंगात जावं लागेल. अरे कारुळकर. कोण कारुळकर? हा नाही सर, हा जंप्या. तोच तो. बाळ जंप्या, तू त्यांना काय काय सांगितलंस? काही नाही, आम्ही गप्पा मारत मारत शाळेत फिरत होतो. शाळा म्हणजे काय गार्डन वाटलं तुला? तू गप रे. बाळ जंप्या, तू त्यांना काय काय दाखवलंस? मी शाळेमधलं सगळं त्यांना दाखवलं आणि सगळं त्यांनी बघितलं. वा छान. फार मोठं सत्कार्यच केलंस रे बाबा. आता माझी नोकरी लवकरच जाईल. त्यापूर्वी तुझा एक छोटा सत्कार करण्याची मनात इच्छा आहे. उद्या सकाळी शाळेत येताना तुझ्या आई बाबांना बरोबर घेऊन येशील बाळा? कशाला सर? अरे सत्काराला पाहुणे नकोत का बाळा? आई बाबा पुण्याला गेलेत सर. आ? त्यापेक्षा आपण असं करूया ना,
आत्ताच्या त्या पटवर्धन काकांना बोलवूया पाहुणे म्हणून. त्यांनी मोबाईल नंबर दिलाय मला. ते मला म्हणाले की कधीही गरज लागली की फोन कर मला मोबाईलवरती. बोला करू फोन त्यांना? फोन द्या. नको रे